नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती अशा मुलाची आहे जो मोठी स्वप्न पाहतो, पण त्यासाठी लागणारी मेहनत पण किती महत्त्वाची असते ते आपण पाहूया. एका छोट्या गावात रोहन नावाचा मुलगा राहत होता. तो 15 वर्षांचा होता. त्याला मोठा शास्त्रज्ञ व्हायचे होते. त्याला नवीन गोष्टी शिकायला आणि प्रयोग करायला खूप आवडत असे. पण रोहनच्या घरची परिस्थिती खूप साधी होती. त्याच्या वडिलांचे छोटे दुकान होते. घरात जास्त पैसे नव्हते. त्यामुळे कधीकधी रोहनला वाटायचे की त्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. एके दिवशी शाळेत शिक्षकांनी विचारले, मोठे होऊन तुम्हाला काय बनायचे आहे? सगळे विद्यार्थी वेगवेगळी उत्तरे देऊ लागले. कोणी म्हणाले डॉक्टर, कोणी म्हणाले इंजिनियर. रोहन थोडा घाबरत म्हणाला, सर, मला शास्त्रज्ञ बनायचे आहे. काही विद्यार्थी हसू लागले. एक मुलगा म्हणाला, अरे, शास्त्रज्ञ व्हायचे असेल तर खूप पैसे लागतात. रोहनला वाईट वाटले. तो घरी गेला आणि उदास बसला. त्याची आई त्याला म्हणाली, काय झालं? आज इतका शांत का आहेस? रोहनने सगळी गोष्ट सांगितली. आई हसत म्हणाली, बाळा, मोठी स्वप्न पाहणे चुकीचे नाही, पण स्वप्न पूर्ण करायचे असतील तर मेहनत आणि चिकाटी लागते. आईचे शब्द रोहनच्या मनात बसले. त्या दिवसापासून रोहन रोज जास्त अभ्यास करू लागला. तो लायब्ररीत जाऊन विज्ञानाची पुस्तके वाचू लागला. इंटरनेटवर नवीन प्रयोग पाहू लागला. हळूहळू त्याचे ज्ञान वाढू लागले. शिक्षकांनाही त्याची मेहनत दिसू लागली. काही वर्षांनी रोहनने विज्ञान प्रदर्शनात एक छान प्रोजेक्ट तयार केला. त्या प्रोजेक्टला जिल्हा पातळीवर पहिला क्रमांक मिळाला. आता तेच विद्यार्थी जे आधी हसत होते ते त्याचे कौतुक करू लागले. रोहनला तेव्हा समजले की लोक काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही, आपण आपल्या स्वप्नांसाठी किती मेहनत घेतो हे महत्त्वाचे आहे. यातून काय बोध मिळतो? मोठी स्वप्न पहा, मेहनत करा आणि कधीही हार मानू नका.